घेतो? ऑक्सिजन आणि बाहेर कोणता सोडतो? कार्बन डायऑक्साईड. बरं, आता ही प्रक्रिया सतत चालू असते का आपण झोपल्यानंतर बंद पडते? सतत चालू असतं. झोपल्यावर पण आपण श्वास घेतो. घेतो. बघा, ही श्वासोच्छवासाची जी प्रक्रिया आहे त्यातली काय असते, सतत चालू असते. का असं आहे का की आपण झोपलो मग आपलं खूप शांत झोपतंय असतं का? झोपलं तरी पण आपलं काय असतं, श्वास चालू असतो. छान. कागद जाळून टाकलेले आहे आणि या फुग्यात ऑक्सिजन भरलेला आहे. काय होतं, कशामुळे तो हे ग्लास चिकटला जातो फुग्याला? ती ऑक्सिजन हवेचा दाब. हवेचा दाब. काय केलं तू, कसं काय काय केलं त्याच्यात अगोदर? ती कागद जाळले. कागद कशात टाकले? दिलं हां, ते जाळले. मग त्याच्यापासून काय तयार झालं? ऑक्सिजन आणि दूध. आणि त्या धुरामुळे काय झालं, त्याने हवेच्या दाबाने त्याला ते पकडून दिलं. साखर, हळद आणि वाळू. बरं, मला काय करणार तू आता? याच्यातनं कुठले कुठले पदार्थ वेगळे दाखव प्रयोग करून त्याच्यापर्यंत ढवळ कर. हॅलो, मॅडम तिकडे. विरघळली का साखर? हा मीठ टाक. विरघळलं ना मीठ. आता काय टाकतोय? हा, टाक. हळद पूर्णपणे विरघळली का? नाही. आता काय टाकतोय? वाळू. वाळूचे खडे नाही विरघळले. यावरून काय शिकलो आपण, सांग. याच्यातनं कुठले कुठले पदार्थ विरघळतात आणि कुठले कुठले पदार्थ विरघळत नाही. कशात विरघळत नाही? पाण्यात. सगळेच पदार्थ पाण्यात विरघळत. आता तू पहिल्यांदा सोडलं त्यावेळेस पाणी खाली जात होतं, आता का पाणी खाली जात नाही गाडीतून? हवेचे दाब. कशामध्ये हवेचा दाब तयार झाला? ग्लास. हवेच्या दाबाने काय झालं, पाणी खाली जात नाही. पाण्यात टाकतोय. आता आपल्याला याला बिना टच करता वर काढायचं आहे. जिथलं सगळ्यांना वर आलेलं आणि त्या व्यक्तीमुळे ते लिंबू वर येते. रेशमी कापड याला आपण थंडीमध्ये वापरत नाही आणि सुती कापड याला आपण उन्हाळ्यामध्ये वापरतो आणि घाम शोषतो. आणि रेशमी कापड त्याने चमक असते. त्याच्यामध्ये पाणी नाही, त्याच्यामध्ये अर्ध पाणी ते फुल भरून येते. त्याचा आवाज वेगळा येतो. त्याचा आवाज वेगळा येतो, त्याचा आवाज वेगळा येतो. असं का, कशामुळे होतं आवाज वेगळा काय येतो? जास्त भरून पाणी आणि कमी आणि ह्याच्यात काहीच नाही. त्याच्यामुळे काय होतं, आवाजामध्ये बदल होतो. बदल पडतो. हॅलो हॅलो. बरं, आवाज येतोय दोघांना, कशामुळे येतोय? दोरीमुळे काय होतं, ध्वनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ध्वनीच्या माध्यमातून जातो. पूर्ण त्याच्यामध्ये दिसतं. अर्ध पारदर्शक मध्ये म्हणजे वस्तू स्पष्ट दिसत नाही. आणि तिसरं कोणतं सांगितलं तू? अपारदर्शक मध्ये काय होतं, पलीकडची वस्तू दिसते का आपल्याला? नाही. ह्यात अंड टाकलं की तरंगतं, पण मिठाच्या पाण्याची घनता जास्त आहे, अंड्याची घनता कमी. बर, मग ह्याचाच उपयोग करून आपण काय करू शकतो? म्हणजे आपण नेहमीच्या जीवनात काय पाहतो असं तरंगताना मिठाच्या पाण्यावर, तुम्ही सांगू शकताय? जहाज. बरोबर आहे. जहाज कशामुळे तरंगतं? त्या पाण्यामध्ये मीठ असतं, क्षाराचं पाणी, समुद्राच्या पाण्यात, त्यामुळे ते जहाज तरंगतं. कारण त्या पाण्याची घनता जास्त होते, वरच्या पदार्थाची घनता कमी होते, त्यामुळे तो पदार्थ वरती तरंगतो. तर ते कसं होणार आहे ते दाखवा बरं. सिद्धार्थ, कारण की ग्लास टाकल्यावर मेणबत्ती भिजली. का? कारण की ऑक्सिजनची
कमी पडली ज्वाला ऑक्सिजन हे ज्वलनास ऑक्सिजनची गरज असते